नाही ते इथं पिवळा आहे वरती पिवळा आहे देवचल कामात याचा मॅच चालू होईल या लावला हॉटस्पॉट लावला याचा माध्यमातून चित्तरंजन बापू यांच्या माध्यमातून सुद्धा नंबर ऑफ सिक्सेस टुर्नामेंट मध्ये जेवढी षटकार जास्त कोणाची लागतील त्या खेळाडूला फलंदाजाला 1001 रुपया या स्पर्धेमध्ये दिलं जाईल. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने आपण पाहत आहेत नंबर ऑफ विकेट टुर्नामेंट मध्ये जास्तीत जास्त विकेट ज्याच्या नावावर असेल त्या गोलंदाजाला 1001 रुपया दिला जाईल. आणि वन स्टार क्रिकेट क्लब पापडी जे आपण पाहत आहे त्यांच्याकडून बॅट्समन कोण कोण गेले 2 दिवसांमध्ये ऑब्झर्व करतील शनिवार रविवार त्यांना ग्रुप स्पेशल झेल आवडेल चांगला झेल तिथला असेल त्या फिल्डरला निवडला जाईल आणि त्यांच्या वतीने सुद्धा हे प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. हे काहीतरी वेगळ्या नाविन्य कारण नेशनल क्रिकेट पापडी म्हटलं तर फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये उभ्या आयुष्यात नाहीये. पाचघरी चषकामध्ये आपण सुद्धा पाहत आहेत. जाऊया मॅचच्या सामन्याला सुरुवात गोलंदाजी मार्कवर एका साईडला जर आपण पाहिलं तर ओमान संघातून त्याची निवड झाली होती. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय याला आपण पाहू शकता प्रमोद दिली सारखा खेळाडू ज्याच्या नावावर यंदाच्या हंगामामध्ये 23 बॉल क्रिकेटच्या पटलावर शिवनेरी चषक नाईट टुर्नामेंट विरासन बुद्रुक सफाळीचं एकत्रित मैदान आणि त्या मैदानात 6 बॉल 6 षटकार मारले होते. प्रमोद लेली या खेळाडूने तो नॉन स्ट्राईक 10 ला पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवर मात्र जबरदस्त प्रहार केला गेला आणि सरळ चेंडूच्या समावेशन गतीच्या शतावर येत असताना पाहायला मिळतोय. ही लेफ्टची या वेळेला मात्र ताकद आहे नसाकत आहे. षटकार आर्यनच्या पहिल्याच बॉलवर अप्रतिम षटकार पाहायला मिळतोय. आर्यन वारीच्या मैदानात खूप चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. आज कधी पुन्हा एकदा तीच कसोटी असणार आहे. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. क्रिकेटने नेहमीच आपल्याला प्रेरणा दिली. क्रिकेटच्या मुळे आज एकमेकांच्या गाठी भेटी होत आहेत. सुखदुःखात जाण्यास मात्र क्रिकेटने भाग पडलं. आज क्रिकेट नसतं तर कदाचित प्रत्येकाची भेट झाली नसती. तर बॅटचा उपयोग केला गेलाय. खूप चांगला पट्टा पाहायला मिळतोय. ओरती चेंडूला थारा नाहीये. पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि ओपनिंग बॅटर म्हणून ह्या वेळेला मात्र प्रमोट केले गेले हे दर्शवलं गेलंय. आर्यन एक अपकमिंग यंग टॅलेंट आहे. त्यामुळे आपण पाहत आहेत जतीन त्या ठिकाणी येत आहेत आणि काहीतरी कानमंत्र देत असताना या खेळाडूला आणि कानमंत्राची गरज आहे. साहिल सुद्धा त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेले. 10 रन्स अगदी बोर्ड लागले होतात. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. या खाली या ट्रॉफीमध्ये ओपन टीमला पराभूत करून विजेतेपद पटकावलं होतं. तो संघ उन्मेष आपल्याला पाहायला मिळतोय. परमेश्वर कळम हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10. 3 रन्स वरती बोर्ड लागले जातात. पुन्हा एकदा बॉल तयार ऑफ लेनच्या जोडला षडॉप केला जातोय. सुंदर मात्र पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यश पुढे सरसावला. फेकी चांगली होते. किक करण्याचा इरादा आणि गॉन यशला मात्र या वेळेला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट बॅक स्लाइड करण्याच्या अगोदर चेंडू मात्र या ठिकाणी डिरेक्ट किक झाला. MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये मात्र प्रतीक करत नाही. चेंडूने घ्या वेळेला जरूर स्टंपवर आदळला आणि इथे मात्र नेस्टर थोंडाचा खेळ होताना पाहायला मिळते. या पहिल्या इनिंगमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 11 या धावसंख्येवर 11 रन्स आणि 11चा 11 या स्पर्धेमध्ये मायने लागतो. कारण यंदाचा 11वा वर्ष आहे आणि तीच धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. उद्याच्या दिवसात 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसात संघ आहेत ते आपल्याला जरूर पाहायला मिळते. अप्रतिम चांगलं क्रिकेट उद्याच्या दिवसात धानवेल एकविरा स्पोर्ट्स वसई यंदाच्या वर्षात 17 ट्रॉफी ज्यांच्या नावावर पाहायला मिळतात. खूप महत्वाची बाब आहे आणि कसं हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा सामना असेल SRG उर्मी 11 बोलसर टीम पुरस्कार वाडा या टीम बरोबर
कनक इलेव्हन संघ जो भांडुपचा आहे तो मात्र आपण पाहताय जगडे पाटील वॉरियर्सच्या टीम बरोबर सोनात करीमला अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण आणि तांडीलला आज प्रमोट केले गेले लवकरात लवकर. एक चिकाटी प्लेअर आहे नो डाऊट. ऑलराऊंडरची भूमिका निभावताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 11 धावांचा झाली 4 आणि श्री 11 जो संघ पाहायला मिळेल श्रीकांत अप्पेकर यांचा तो सर डोंबिवली या संघाबरोबर. ऑन साईडचा फटका चांगला आहे. चिकाटी प्लेअर आहे. पुढच्या फटक्यात क्रमांक करत असताना आराम के साथ आल्हाददायक असा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर शांत मला दर्शवतात की 17 वर जाऊन पोहोचले गेली. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागला जात आहे. खूप चांगला फटका होता. आर्यन महागडा ठरतो पहिल्या षटकामध्ये. थोडीशी जी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे ती मात्र जी पॉझिटिव्ह असते ती दिसत नाहीये. ऑफ साईडला फटका चांगला आहे आणि यश इझिली कॅच घेण्याच्या प्रयत्नात जरूर होते. कॅचेस इन द मॅचेस. एक थेट तुमचा पूर्णपणे सामना हा मात्र पलटवत असतो हे आपण सातत्याने पाहिलंय. कलाटणी मिळते जेव्हा एखाद्या खेळाडूला जीवनदान मिळते त्यावेळेला रेकॉर्ड घडले जातात. एका जयने भरपूर काही सांगितलं. T20 विश्वचषकामध्ये आपण पाहिलं सूर्यकुमार यादवने तो झेल टिकला आणि आपल्या नावावर विश्वचषक आपण पाहू शकला. या अगोदर 1983 कपिलदेव रामलाल निकल त्यांनी मात्र तो झेल टिकला विलियम रिचर्ड सरांचा आणि तो मात्र 1983 चा वर्ल्ड कप आपल्या नावावर पाहायला मिळाला. त्यानंतर 2007 चा वर्ल्ड कप कोण विसरेल झेल टिकला आणि झेल टिकल्यानंतर तो वर्ल्ड कप आपल्या नावावर पाहायला मिळाला. एक एक झेल किती मायने राखतात हे यशला सुद्धा ठाऊक आहे. परंतु झेल सुटला. आता अमित तांडे या वेळेला कशा पद्धतीने बॅटिंग करेल चिन्मय कळम एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर. साईडला फटका चांगला आहे. आता मात्र ज्या वेळेला खूप चांगले प्रयत्न केले मिस्टर साहिलने यश यांचेच बंधू पाहायला मिळतात आणि काय टोके केले रवींद्र जडेजा कॉपी स्टाईल मध्ये. वॉड फिल्डिंग ग्रेट थ्रो एक्सलंट फिल्डिंग. सुरोडी मारून डाईव्ह घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. जरा कदाचित डाईव्ह मारून झेल टिकला असता तर गणेशजी काकर सरांचं लक्ष वेधीत झालं असतं. त्यात काही ती मात्र शंका नाही आहे कारण बेस्ट फिल्डर साठी एक अवॉर्ड या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आल्याची क्रिकेट क्लब पापडीच्या वतीने. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर विघ्नेश साखरतोडे. विघ्नेश हार्दिक स्टाईल मध्ये ओळखलं जातं. कित्येक वर्ष आपण पहिले या संघाला पाहताय. किती जुने जाणते खेळाडू त्यामध्ये आणि करत त्यांनी सुद्धा मात्र संघाची धावसंख्या विसर या वेळेला 18 धावा झाले. 19 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होत्या. चिन्मयचा दुसरा बॉल. प्रत्येक घरात स्वतः सिनियर खेळाडू पाहायला मिळत आहेत. करण माळीसारखा एक हा इतर बॅटर आपण पाहतात लॉंगॉनकडे आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतात विराम मिळते. यावेळेला पुढचा बॉल नोचा इशारा परफेक्ट डिसिजन त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जुल्फिकार शेख बटुबाई यांच्या माध्यमातून आणि रुपेश कोळी हे आपल्याला पाहायला मिळतात. तीनचा सिग्नल देतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचली फलकावर 21 रन्स ऑन द बोर्ड लागला जातात. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. फ्रीडचा बॉल आहे. गोलंदाज सज्ज चिन्मय. च्या बॉलवर प्रमोद गिरीच्या बॅट मधून एकदम धमाकेदार आणि झुंगाटेदार षटकार. ब्रँड आहे अर्नाळाचा. यंदाचा हंगाम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जबरदस्त बॅटिंग करणारा खेळाडू टॉप आहे. षटकार येतो आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली होते. जाऊन पोहोचते 27 धावा. चिन्मय थोडासा महागडा ठेवतोय. चिन्मयला दाद द्यावी लागेल.
यावेळी ऑन साईडला पुन्हा एक जबरदस्त प्रहार शैली आहे बॅट फिरवण्याची मात्र लिहिलं या चेंडूला फेकून देतोय 6 धावा करता. हे 2 षटकार आल्यानंतर तेच मला 6 बॉलवर 6 षटकार आठवले. शिवनेरी चषकामध्ये काय अफलातून बॅटिंग केली होती, काय बॅटिंग केली होती. विराटन बुद्रुक अर्थातच सफाळीचं मैदान. या षटकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते जाऊन पोहोचतो 33 या धावसंख्येवर. सुपर बॅटिंग बाय प्रमोद लेली. शिरवा एक विकेट टेकर गोलंदाज आहे आणि तो दर्जेदार सुद्धा गोलंदाज करू शकतो, परंतु आतापर्यंत जर आपण पाहिले तर थोडीशी खराब लेंथ लाईन. ऑफ साईडला फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला आहे आणि इथून लगातार बॉलवरती षटकार क्या बात प्रमोद बॅटिंग परफॉर्मन्स. युजेस फुटवर्क, पायांची हालचाल अप्रतिम पाहायला मिळते. कॉर्डिनेशन, जी चेंडूवरची नजर आहे ती अप्रतिम पाहायला मिळते आणि टायमिंगच्या बरोबर खेळणारा खेळाडू पाहायला मिळतोय. नो डाऊट हा चांगला चेंडू होता, परंतु बॅट फिरवण्याची शैली, बॅटचा फ्लो, स्क्वेअर ऑफ द विकेट मॅग्निफिसंट. त्यावेळेला आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे, कारण माळी कोणती मिस्टेक करणार नाहीये. अखेरकार चिन्मयला विकेट मिळाली, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅट टू द डगआउट. 39 वर दुसरा धक्का. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39. बॉल फेकून झाले ते जवळपास जर आपण पाहिलं तर तिकडे सरक ना. किती वेळा सांगितलं पडल माझा इथे बांधला याला नुसता. सांगून ऐकत नाही मग असून तर सांगतो तरी. मग तिकडे सरक तरी पण तो इकडे सरक. त्या लेन्थला ओळखला जातो चिन्मय, परंतु थोडीशी लेंथ मात्र खराब पाहायला मिळाली होती. तिसरा चेंडू छान होता, नो डाऊट आहे, परंतु प्रमोद लेलीची बॅटिंग करण्याची शैली अफलातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ते फलकावर. आतापर्यंत 39 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस 39 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. अनुभवताना संतोष डबले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या नावावर 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आहे. त्याचप्रमाणे अब्दुल अन्सारी यांना आपण पाहतात, यांना आपण पाहू शकाल. आणि सादिक अन्सारी 9 बॉल 9 षटकार. कोण विसरेल? आई वानवादेवी क्रीडांगण अप्पा मैदान. बॉलर साहिल राजेश यांचे सुपुत्र मात्र 2 लाख खेळतायत या संघामध्ये. ते षडंपूर करण्याचा प्रयत्न करत माळी मात्र सरसावे. एक बिग हिटर म्हणून करण माळीकडे पाहिलं जातं. उद्याच्या दिवसात कदाचित मित्र परिवार या संघातून तो हर्षिता ट्रॉफी मध्ये सुद्धा खेळेल. राकेश धुमाळ यांच्या संघामध्ये मित्र परिवार मासवण. ही कला आहे, साहिलची ही कला आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने बीट इज ऑनली स्किल्ड. मला एक मैदान आठवतं आणि त्या मैदानात काय गोलंदाजी केली होती. या गोलंदाजाने आक्रमकता सिद्ध केली होती. रोशनला पूर्णपणे बीट केलं. तिथे मात्र आपण पाहता टाक केला जातोय. ग्रेट बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एका साईडला बिजनेस सारखा एक हार्ड हिटर बॅटर पाहायला मिळतो. वन ऑफ द बेस्ट परफेक्ट ऑलराऊंडर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. त्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा आहे. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय, परंतु जतीनला जरूर निवडला असतं. थोडासा अपूर्ण राहिला हा बॉल आणि एकच जागेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन 41 41 या धावसंख्येवर.
षटक क्रमांक 3 बॉल फेकून झाले 4. जो संघ जिंकेल तो संघ गोकीवर 11 बरोबर लगेच खेळेल. ऑफ साईडला पट्टा चांगला आहे परंतु फसेल. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि कोणतीही मिस्टेक करणार नाही. ग्रेट कॅच संचित, एक्सलंट कॅच, मॅग्निफिसंट फिल्डिंग. याच मैदानात आशिष घरातचा जबरदस्त बॅटिंग करणारा खेळाडू आपण पाहिला होता. बॅटिंग केली होती. आपलातून बॅटिंग करत असताना मॅन ऑफ द टुर्नामेंट कोण बॅटर म्हणून राहिला होता भार्गव. त्यावेळेला संदीप खरवत बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळाडूची नेहमी चर्चा करत असतो. एक टेक्निकली साऊंड असणारा बॅटर तर एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि आता 40 प्लसचं क्रिकेट सुद्धा अफलातून खेळताना पाहायला मिळतो. संदीप खरवत एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 वर जाऊन पोहोचले गेले. 41 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा कोण म्हणेल पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे असं वाटतं. टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. दादा सावकाश सावकाश सावकाश. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 3 षटकांचा खेळ झाला. 42 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट आपण पाहू शकता. एका साईडला माहिती पाटील साहेब आणि गणेशजी काका थोडस काहीतरी बातचीत करत असताना पाहायला मिळतात की हे ग्राउंड अजून कसं डेव्हलप होईल. यंगस्टरला मात्र प्रमोशन अजून कसं मिळेल, अजून वसईचं क्रिकेट कसं डेव्हलप करता येईल बातचीत मात्र करत असताना पाहायला मिळतात. हे योगायोग क्रिकेटच्याच मुळे येत असतात. महेशजी पाटकर आणि गणेशजी काकड हेल्पफुल पर्सन आहेत. हेल्पफुल पर्सन म्हणून ओळखले जातात आणि नेहमीच नौतरुणांना घडविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला पाटकरी बॉईजची टीम जी झाली सुरू झाली ती ओपन गटामधून आपण पाहिलं आणि त्यांनी भरपूर खेळाडूंना प्रोत्साहित केल्यानंतर 40 प्लस मध्ये उतरले. प्रत्येक आपण पाहतायत या स्लो बॉलचा इशारा. सरपंच सक्षम असतो आणि नो कॅन्सल करतात. त्या ठिकाणी रिव्हर्स घेतला जातोय. जो काही निर्णय आहे तो आणि हा पंचांचा स्वीकार करण्यात आला. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जा 27-28 कॅमेरा असल्यानंतर सुद्धा चुका होत असतात त्या पंचांकडून. सर्व फॅसिलिटी असल्यानंतर सुद्धा ते नथिंग अबाउट नॉर्मल क्रिकेट पाहायला मिळतात. प्रतिम कोल्हाची साईडला ब्लॉकरमध्ये परफेक्ट ब्लॉकरमध्ये चिमणी ज्यावेळेला आपण पाहू शकला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 43 धावा थांबवले. पहिल्या षटकामध्ये आर्यनच्या जर आपण पाहिले तर 18 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये चिन्मयच्या 21 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या साहिलने 3 धावा खर्च करत दोन्ही गोलंदाजांना चांगल्या पद्धतीने मात्र कव्हर केलं आणि चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत चिन्मयचे बॉल फेकून गेले ते 2. आता चिन्मयने कमबॅक केलं. चिन्मयचं कौतुक करावं तेवढं कमीच. टॉपच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर माहीत करून मात्र टीम मध्ये सुद्धा तो क्रिकेट खेळण्यासाठी येतो हे त्याची खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. असे भरपूर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात परंतु चिन्मयला भरपूर वेळा मी पाहिले. एकदा वर्जित केली जाईल दुसऱ्या प्रयत्न आहे. आर्यन बॅकअप साठी येतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल रोशनला आणि साइन ऑफ अर्नाळा संघ जाऊन पोहोचतो फलकावर 44 या धावसंख्येवर. मोठी फळी आहे या संघामध्ये परंतु आतापर्यंत 44 वर मजल मारले गेले. बॉल फेकून झाले 3 म्हणजे 9 उर्वरित बॉल आहेत. या 9 बॉल मध्ये काय कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जाईल त्याकडे लक्ष असेल. जो संघ विजय होईल तो संघ मात्र आपण गोकुळ 11 टीम बरोबर खेळेल आणि त्यामधून जो विजय होईल तो संघ बेनापट्टी वसई या टीम बरोबर खेळेल. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने परफेक्ट मार्कर होता. एकदा वर्जित केली जाते. संचित पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर
समाधान व्यक्त करावं लागेल. 5 चिन्मयने दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा तब्बल दिल्यानंतर त्यांनी मात्र तो विचार सोडून दिला की गेल्या षटकामध्ये काय घडलं हे मला माहिती नाही, मला या षटकामध्ये प्रॉपरली माझी गोलंदाजी काय आहे हे मात्र मी दर्शवेल. हा त्याचा आत्मविश्वास आहे, सेल्फ कॉन्फिडन्स याला म्हणतात. बॉल फेकून झाले 4, धावसंख्या 45, 45. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेले तर पूर्वी सुंदर मात्र पुढे संसावते. सिंगल मेल सिंगल मध्ये डबल कन्वर्ट केले गेले आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा. काही वेळेला कधी कधी मात्र यावेळेला जरूर माइंड चालत नाही आणि अशा वेळेला मात्र त्यांचे सहकारी जेव्हा आरडाओरड करतात त्यावेळेला माइंड चालतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 47 या धावसंख्येवर 47 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. पुन्हा एकदा बॉल होते यार, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चिन्मय कॉटन बोल्टची संधी त्या बॉलवर येत आहेत आणि कोणती मिस्टेक करणार नाही. ग्रेट कॅच, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. मिस्टर रोशनला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. पहिले 2 षटक जर आपण पाहिले तर तब्बल धावा होत्या त्या 39 आणि तदनंतर 2 षटकांमध्ये फक्त अवघ्या धावा आहेत त्या 8. म्हणजे काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण यावेळेला दर्शवलं गेलं. आणि चिन्मयला 21 धावा आल्यानंतर सुद्धा मात्र चिन्मयला गोलंदाजी दिली आणि त्यानंतर चिन्मयने कर्णधारावर विश्वास सार्थ ठरवत चांगली कामगिरी केली. ग्रेट कमबॅक. ॲलन नवीन यावेळेला मात्र फलंदाज पाहायला मिळतोय. बॉलर एका साईडला बॉलर प्रेम, याच मैदानात प्रेमला मात्र आपण पाहिलं होतं बेस्ट बॉलरचा किताब मिळाला होता लेफ्ट या काम ट्रॉफी मध्ये आणि तोच प्रेम आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर येताना. कमी वयात आणि कमी वयामध्ये या खेळाडूने खूप चांगली प्रगती केली अंडर 16 मधून. त्याचं मात्र जरूर पदार्पण झालं आणि अतिशय लेदर क्रिकेटचा क्लास या खेळाडूकडे आहे. तोच प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47 वर जाऊन पोहोचली गेली. 47 रन्स. पुन्हा एकदा प्रेम आपल्या गोलंदाजी मार्कवर तैनात असणारा संघाचा एक भरोशाचा फलंदाज गोलंदाज संदीप करवतकडे आता मात्र ही दारोमदार आहे. संकट मोचक बनावं लागणार आहे. संघाला संघ सापडलाय आणि तिथून मात्र काहीतरी करून दाखवण्याची उमेद एक जागी झाली पाहिजे आणि ते संदीप करवतकडे सुद्धा पोटेन्शियल आहे नो डाऊट, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. तुमचा बॉल होता, सरळ बॅटचा उपयोग केला. जतीनला पुढे सरसावते तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल होईल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ग्राउंड पोहोचते ती 48 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. लेफ्ट साईडला आपण पाहतात पालघर चषक 2024 टास्का बॉस मध्ये वेगवेगळे जे आपण पाहू शकता चित्र किती केले गेले. यामध्ये आलेली गरज सर 2 वर्ष कॅप्टनशिप त्यांनी सांभाळली. ओपन गटातून म्हणा आणि त्याचप्रमाणे 40+ गटातून एक गुड कॅप्टन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 2च्या मदतीने स्वतः जातात चेंडूवर येत आहेत आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावा या फलकावर. अपेक्षा नव्हती 39 2 षटकात आल्या होत्या. 2 षटकात 39 आल्यानंतर मात्र असा कमबॅक करते कळमकर हे कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. हे आहे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये तुमची कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट. सातत्य. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. लेफ्ट हँड बॅटर ॲलन या ठिकाणी एक धाव जरूर येतो. दुसऱ्या धावेसाठी म्हणाले लोकेपर्यंत चित्र उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. प्रत्येक जण थोडीशी निराश होतात, परंतु साहिल काय बॅकअप करतोय याला म्हणतात बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह. अतिशय सुंदर शरीराची देहबोली भाषा जी पाहायला मिळते. जबरदस्त साहिलची अप्रतिम चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. यश आणि साहिल अशी बंधूची जोडी आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जवळपास 52 रन्स. 52 धावा या फलकावर पाहायला मिळतात. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला इंटेलिजंट राहावं लागतं, हुशारीने क्रिकेट खेळावं लागतं. हे 7 शब्दांचे अर्थ लपलेले आहेत. त्यामध्ये 7 शब्द म्हणजे आय फॉर इंटेलिजंट खूप महत्वाची भूमिका असते. तुम्हाला बॅकअप आणि कमबॅक या 2 गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणा किंवा आयुष्याच्या मैदानात म्हणा
यावेळेला क्लीन बोर्ड स्वीप पॅटर्न करण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा जरूर या वेळेला मन बनवला होता, परंतु दांडी गोल फलंदाज बाद बॅक टू द हाऊस मेथे प्रेमला विकेट वा. खूप आणि जरा त्या पाण्यासाठी दोन बॉल अजून सुद्धा शीर्ष राहिलेत आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सायमन आपण पाहताय. सायमनने बॅटिंग केली होती, जबरदस्त ती स्पर्धा पार पाडली गेली. डॉनने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं त्या स्पर्धेमध्ये आणि रबर बॉल पासून स्पर्धा फायनलच्या मॅच मध्ये सायमनची बॅटिंग लहरली, परंतु त्यांना पराभूतच्या शाळेत जावं लागलं. अखेरकार मात्र तो पराभव स्वीकारावा लागला आणि अमित तांडेल आणि कंपनी यांनी मात्र मॅच विन झाले होते, विनर राहिले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 52. शेवटच्या 2 बॉलचा शेष राहिलाय. सायमनकडे ते पोटेन्शियल आहे, कॅलिबर खेळाडू आहे आणि या 2 बॉल मध्ये 1 ते 2 मोठे फटके येतील का ही अपेक्षा असेल. फार मोठं एक्सपेक्टेशन खेळाडू कक्षामध्ये असेल सायमनवर. अफजल यांचं स्वादिष्ट आज जे जेवणाची मेजवानी अप्रतिम पाहायला मिळाली. धन्यवाद अफजल भाई. त्यावेळेला आपण पाहताय करण माळी आज जेल चुकता गेला आणि बहिणचे पालकरी साहेब 500 रुपयांचं कॅश प्राईज. त्या बात आहे. महेशजी पालकरी साहेब ऊर्जा नेहमी देत असतात. फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरी मध्ये नसतो. मंगेश राणेंना हा झेल आवडला आणि त्यांनी मात्र यावेळेला आपण पाहताय शिट्यांचा वर्षाव केला. शिट्याचे बेटा जे आहेत आणि एन्जॉय करतात प्रत्येक 40 प्लसला. आणि गरजदारांना तर बहुत म्हणजे खूप काही मात्र शिट्यांचा वर्षाव मिळाला, तो आनंद मिळाला. ज्वेलरी ट्रॉफी कोण बॅटर नर्वस जरूर झाले होते, परंतु काही हरकत नाही. त्यानंतर प्रत्येक साऱ्या ट्रॉफीज आणि गरजदारांच्या नावावर पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 52 या धावसंख्येवर 5 बॉलचा खेळ झाला आहे. प्रेमिस ऑन हॅट्रिक. गणेश ठाकर सरांची सुद्धा नजर घ्या. डाईव्ह आणि झेलकडे लागली तर बेस्ट फिल्डरचा किताब सुद्धा आहे. काय उद्याचा दिवस सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, अजून येणारे सामने सुद्धा पाहायला मिळतील. त्यावर गोल दिले जातील. कोणता चांगला सर्वोत्तम याकडे लक्ष असणार आहे. जिग्नेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मारायला हवाच होता. अशा प्रकारे पहिला डाव समाप्तीवर झाला आणि पहिल्या डावामध्ये 53 धावा, पहिले 2 षटक 39 आणि तर नंतर 18 बॉल मध्ये फक्त 14 धावा. म्हणजे काय कमबॅक केलाय गोलंदाजांनी. साहिलचं मी कौतुक करेन, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. त्याचप्रमाणे चिन्मयने कमबॅक केला. 21 धावा खर्च केल्यानंतर सुद्धा मी चांगली गोलंदाजी करू शकतो हा त्याचा आत्मविश्वास. परंतु नाण्याची एक बाजू पडताळणे, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट राहणार आहे. आता 5 षटकांमध्ये 54 एकंदरीत आपण पाहतोय धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. 57 ते 58 धावा होऊ शकल्या नव्हत्या वसई चॅम्पियन्सशिपला, मात्र इथे त्या डिफेंड झाल्या होत्या. आता इथे मात्र अचीव करतील का हा सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण असेल. तत्पूर्वी घेऊया छोटासा हलकासा ब्रेक. जास्त
आपल्याला पाहायला मिळतोय. घोडेस्वार किंवा मॅचचा आनंद घेत असताना सुद्धा आपण पाहू शकाल. तर दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत आणि 54 धावांचं लक्ष घेऊन उतरले. 54 रन्स हवे. साईनाथ हरनाळ एका साईडला प्रमोद गेलीची बॅट बोलू लागली होती, तोपर्यंत धावांचा वेग आणि वर्षा होत होता. तर जसा पास झाल्यानंतर आपण पाहू शकता तिथे धावांचा वेग कमी झाला. दोन बॅटर प्रतीक आणि जतीन अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलर बॉलर गोलंदाज अमित तांडे आपल्या गोलंदाजी माग त्याला पाहायला मिळते. गोलंदाजी माग येताना डावकर हाताचा गोलंदाज बेस्ट बॉलरचा तिथं भरपूर वेळा मात्र या गोलंदाजाला मिळाले. मॅच पहिली षटक करण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. एक बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई जरूर आपण पाहू शकाल. बेस्ट ऑफ बोथ टीम दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक स्ट्राईक एंड कडे पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल यावेळेला बॉल लेग बॉल विकेट असं वाटलं की चेंडू मात्र आहे, परंतु थोडासा खाली राहिला, चुकले होते. गुडघ्यावर बॅलेन्स करत मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि अखेरकार प्रतीक घरचा खेळ पहिल्याच बॉलवर समाप्तीवर खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. प्रत्येक घरतला सुद्धा माहिती होतं यावेळेला आपण पाहू शकताय. डेफिनेटली थोडस कुठेतरी सूर्याची प्रखर किरणे समोर आहे खेळपट्टी आणि त्या कारणास्तव मात्र कधी कधी आपण पाहतो की थोडसा सूर्याचे प्रखर किरणे डोळ्यावर येतात आणि रिफ्लेक्ट होतात आणि अशा वेळेला मात्र लेग बिफोर विकेटचे चान्सेस वाढले गेले आणि इथून मात्र प्रत्येक घरात बऱ्याच वेळेनंतर मी प्रत्येक घरातला पाहिले की पहिल्या बॉलवर विकेट मिळाले. अन्यथा एक ठिकाणी प्लेअर आहे सावध पवित्र घेऊन खेळत असतो, परंतु अमित तांडेलला कोण विसरले. म्हणून मी म्हटलं होतं की बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी त्यावेळेला आपण पाहू शकाल आणि अमित तांडेलने अखेरकार कोण बॅटर बॅटर करण माळी करण येतोय ज्याने मात्र जबरदस्त झेल टिपला गेला होता. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट कॅच. बॉल होता ऑन साईडला जरूर खेळला गेला. एकदा प्रमोद मात्र फार वेगाने येतात. बेस्ट फिल्डर म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं. एकदा वर्जित केल्यानंतर अगदी माफ करण माळीच्या बॅट मधून इथून पार्टनरशिप होईल का? आशिष गरेची मात्र थोडीशी कमी जाणवेल का बॅटिंग करता वेळी? पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेला. प्रमुख मात्र थोडे सरसावला, त्याला बीट करायच्या बॅट मधून खालच्या भागाला मात्र बॅटच्या जरूर चेंडू लागला, परंतु क्लिअर झाला. एक चेक करत असताना जतीन यावेळेला पाहायला मिळतोय. बॅट चेंज केली तर धावांचा वेग वाढेल आणि त्यासाठी चिन्मय बॅट घेऊन जात असताना पाहायला मिळतोय. आज वेगवेगळ्या ब्रँडचा बॅटचा उपयोग केला जातो. रबर बॉल क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की एप्रिलच्या पहिल्या वीक पर्यंत टेनिस बॉल आपण क्रिकेट खेळायचो, नंतर मात्र मैदानाला आणि खेळाडूंना आणि बॅटला विश्रांती असायची. परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. आताच्या काळामध्ये आपण पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये जसं रिमझिम पावसाला सुरुवात होते, जूनच्या मध्यंतर पर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं आणि जूनच्या एंडिंगला जसं रिमझिम पावसाला सुरुवात होते तसं रबर बॉल प्रत्येकाला आठवतो. आणि आता 365 दिवस क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट, कारण क्रिकेट आमच्या रक्तातच आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 7. बॉल फेकून झाले 3. ज्यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. बॅट चेंज केल्यानंतर रोशनने मात्र सुंदर डाईव्ह जरूर मारले गेले होते, परंतु जतीन सारख्या जर खेळाडूचा झेल सुटतोय तर येणाऱ्या चेंडूमध्ये कर्जन काय ठरण्याची शक्यता आहे. वेल ट्राय बाय रोशन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते शायद आम्हाला दर्शवतात की 9
9 रन्स. ऑफ साईडला फटका चांगला आहे. अल्पेश आमदानी सॉफ्टलँड बॉर्डरमॅनचा उपयोग केला. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न संदीप सर्वच मात्र पुढे सरसावत आहेत. एकदा वंचित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु इथे जर आपण पाहिलं तर नाकारला जाईल, कारण माळी नाही. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या 10. 54 धावांचा पाठलाग करताना 44 रनची गरज आहे. 44 रन्स नवीन असतील अजूनपर्यंत. डिलिव्हरी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पद्धतीने आपण पाहू शकाल. तर माळीने काय बॅटिंग केली होती वालीच्या मैदानात. सुपर बॅटिंग केली आणि त्याच्याच बलबुत्यावर मात्र संघ पुढे आला होता. प्रत्येक गरजची बॅटिंग आपण पाहू शकला त्यावेळेला बहरली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10. आता 24 बॉल आणि 44 रनची गरज. 11च्या अस्टिंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. ब्रह्मेश्वर कळम या टीमला हे मैदान नक्की आहे त्यांच्यासाठी. एका साईडला अर्नाळा टीमने सुद्धा मात्र चांगलं क्रिकेट यंदाच्या हंगामामध्ये हाताळले गेले. साईनाथ अर्नाळा एक जुनं जाणतं नाव आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर नाव लौकिक नाव म्हणून या गावाचं घेतलं जातं. कारण कळम आणि अर्नाळा म्हटलं तर पिचवर प्रॅक्टिस करणारे हे दोन संघ पाहायला मिळतात. ज्यांच्याकडे मैदानच नाहीये तर मैदान काय, तर त्यांचं मात्र समुद्र किनारी हाच त्यांचं मैदान आहे. 44 रनची गरज. बॉल आहे 24. विघ्नेश गोलंदाजी मार्कवर आणि बॉलर विघ्नेश साखोतोडे ज्याच्या नावावर अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक मॅन ऑफ द सिरीज बाईक पाहायला मिळते. तोच खेळाडू आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर येताना. जे खेळाडू अंडरआर्म क्रिकेट पासून पुढे उभारतात ते अंडरआर्मला कधीच विसरत नाही. जाणकार खेळाडू आहेत. त्यावर ऑफसाईडला काय फटका केला, कडक शॉट. संतुलित स्ट्रोक पाहायला मिळतोय. absolutely fantastic stroke. षटकार, 6 धावा, सिक्सर. षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16. या धावसंख्येवर पहिल्याच बॉलवर विघ्नेश साखरतोडेचा अटॅक केला आणि एक्स्ट्रा कव्हर बॅकअप पॉईंटच्या अगदी मधोमध चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता ऍब्सोल्युटली सुपर स्ट्रोक. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. चेंज ऑफ पेस या वेळेला मात्र जरूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. नकल चेंडू ज्याला म्हटलं जातं. थोडासा बॅक ऑफ द हँडचा जरूर उपयोग केला. विघ्नेशने पाहिलं जतीन वेगवान जशी चेंडू येतात तशी बॅट फिरवण्याची शैली त्याची अफलातून आहे. मिस्टर अंबा त्या ठिकाणी काहीतरी काळ मंत्र देत असताना लेदर क्रिकेटचा अनुभव वर्ल्ड कपच्या माध्यमातून आपण पाहू शकला. मिस्टरला ओमन संघातून खेळत असताना एक अतिशय मात्र गुणवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि गेल्या वर्षी त्याचा सत्कार सुद्धा केला गेला गुजरात क्रिकेट क्लबच्या वतीने अर्नाळ्याच्या मैदानात, अर्नाळ्याच्या बीचवर. खोलवर चेंडू होता. ऑन साईडला जरूर खेळला गेला. सिंगल तर मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल का प्रमोद देवी मला वेगाने येत आहे. एकदा वंचित केली जाते. इकडे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 18. या धावसंख्येवर बॉल फेकून झाली. आतापर्यंत 3 बॉलच्या समाप्तीनंतर 18 धावा. विजयासाठी 54 रनची या वेळेला जरूर आपण पाहत आव्हान आहे आणि आतापर्यंत 36 रनची गरज असेल. डिलिव्हरी पूल करण्याचा प्रयत्न, बाउन्स मिळाला. डिलिव्हरी आपण पाहू शकता. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकला. गुडलिंग स्पॉटवरून जेव्हा मात्र अचानक थोडासा उशीर घेणारा चेंडू असतो तो नॅचरल बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. नॅचरल बाउन्स आपण पाहू शकता. संघाची धावसंख्या 18. बॉल फेकून झाले ते 4 विघ्नेशचे. पाहिलं तर हा चेंडू सरळ सोडून दिला गेला. यस वाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19. ज्यासाठी 35 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. हा चेंडू या वेळेला डिलिव्हर केला गेला. सुपर अप्रतिम पाहायला मिळतो हा चेंडू. चेंडू एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील तरी सुद्धा पाहवतच राहावंसं वाटेल अशा प्रकारचा परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आपण पाहत आहात.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 19 बॉल फेकून झाले की 5 येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 19 आणि 19 बॉल मध्ये 35 रनची गरज आहे. 19 गेंदे शेष और 35 रन की जरूरत. 19 balls remaining and 35 runs required to win. एकोणीस रन्स ऑन दी बॉल लागले जात आहेत. रुपेश मिस्त्री सर लंच आफ्टर मॅच आनंद घेत असताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये गोलंदाज विघ्नेश चिन्ह त्यावेळेला बिगवान चेंडू होता, पाऊस मिळाला होता, चेंडू शॉर्ट टर्म मिळाला त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावतील तर आपण पाहिलं तर 20 धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी 34 रनची गरज आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 18 बॉल आणि 34 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 18 बॉल आणि 34 रन्स. विघ्नेशने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर विघ्नेशने हार मानली नाही, कारण काही खेळाडूच्या अंगातच मात्र नेव्हर गिव्ह अप हा शब्द मात्र लपून राहिलेला असतो. अठरा बॉल आणि 34 रनची गरज आहे ब्रह्मेश्वर कळम या टीमला विजयासाठी. चिन्मय ऍज अ ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं करण माळेसारखा बॅटर आहे, परंतु गोलंदाज समोर आहे अमित तांडे आणि भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल केली स्वतःच्या कुशल नेतृत्वावर. टप्पा तरी पाहायला मिळाला. टप्पा अचूक असेल आणि भेदक मारा असेल, फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही तर नियंत्रण बद्ध गोलंदाजी करावी लागते अचूक टप्प्यावर. आणि तोच गोलंदाज अमित तांडे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. असं वाटलं पाऊस झाल्यानंतर बॅट सहज घेता चेंडू बॅटवर येईल, परंतु थोडासा हलकासा वळण सुद्धा पाहायला मिळाला. पडणारा चेंडू होता थर्ड बॉल. यावर पंचांकडे दाद आणि back to the dugout from leg before wicket. दोन लेग बिफोर विकेट मात्र टिकण्यात यश मिळवलंय अमित तांडेलने. आता बॉल आहे 16 आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी 34 रनची गरज आहे. 16 बॉल आणि 34 रन सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली गोलंदाजीचं कृत्यकरण पाहायला मिळतं. फॅन्टास्टिक बॉलिंग बॅटर संचित यावेळेला जात असताना मैदानाच्या आतमध्ये. संचित
दोन बॉलचा खेळ झाला 20 धावा फलकावर येणारे बॉल आहेत 16 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय सामना बॅलन्सिंग आहे 34 रनची गरज गोलंदाज अमित तांडेल काय गोलंदाजी केली आतापर्यंत अमितने विकेट टेकर गोलंदाज कसा असावा होता पूल करण्याचा प्रयत्न संचितचा होता सरळ चेडू निघून जाईल मिस्टरच्या हातामध्ये खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत अमित तांडेलच्या द्वारे पाहायला मिळते मला जरा परफेक्ट रीड करतोय की त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन कशी आहे ज्या पद्धतीने तो बॅटिंग करण्याची कला कशी अवगत करतो साईडला खेळायचा होता परंतु चेंडू त्यावेळेला निघून येईल जिगलेच्या हातामध्ये लॉंग ऑफ कडे अर्थातच बॅटचा टो लागला होता संघाची धावसंख्या स्कोअरवर लागली जाते जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर बॉल पिकून झाले आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय 14 बॉल आहेत आणि 14 बॉल मध्ये 33 धावा 14 बॉल आणि 33 धावा ही सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा अमित तांडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर लेनचा लाईनचा राजा तर हार्ड इतर बॅटर करण माळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न निस्तार्थिक स्ट्रोक अमित तांडेल स्वतः येत आहेत नेस्टर त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाले परंतु इथे बॉलिंग चुकीचं झालं आणि करण माळी सारख्या खेळाडूला जर तुम्ही जीवनदान दिलं तर कदाचित या जीवनदानाचं संधीचं सोहळ्या करण्यासाठी तत्पर असेल त्याचे स्किल द मॅचेस इज मोस्ट इम्पॉर्टंट टेक द कॅच अँड विन द मॅच कारण करणकडे ती स्ट्रोक आहे चौबाजूने खेळण्याची क्षमता आहे तर इथून 33 धावेची 32 धावेची अजून सुद्धा आवश्यकता असेल 13 बॉल आणि 32 रन्स प्रत्येक गोलवरची गवता ऑन साईडला जरूर खेळला गेला सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न एकेपर्यंत संचित मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 2 धावा तर कम्प्लीट केल्या जातील आणि दुनिया संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते फलकावर 24 आता 12 बॉल 30 रनची गरज 12 बॉल आणि 30 रन्स करण माळीकडे स्ट्राईक जाते आणि करणकडे ते पॅटिंग शॉट आहे 12 बॉल आणि 30 रनची गरज सामना जबरदस्त पाहायला मिळतोय लगेच टॉस करणार आहोत विजय संघाबरोबर गोकुळ इलेव्हन टीमला खेळावं लागेल कोणाला बॉलर गोकुळ इलेव्हन टीमचे कॅप्टन आपण येऊन जायचंय राहुल जॉन मॅचचा घेत असताना पाहायला मिळत आहे 12 बॉल आणि 30 रनची गरज पहिलाच बॉल बॅटची मात्र निघून जाईल तर सिंगल मध्ये डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला इथून मात्र आपण पाहत आहोत मात्र फलंदाज बाळगवण्याची दाट शक्यता आणि जिंकण्याची बॅकअपसाठी आली संचितला मात्र सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला आता 11 बॉल आणि 29 रनची गरज आहे बॅटर मिस्टर यशला आपण पाहू शकता मैदानाच्या आतून जात असताना कॅप्टनशिप मात्र त्याच्या खांद्यावर जरूर पाहायला मिळते तर कमी वेळेत आणि कमी वयामध्ये आपण पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये गिनीज बुक क्रिकेटच्या पटलावर या खेळाडूला ती कर्णधार पदाची माळ दिली जाते आणि कर्णधार पदाची माळ गळ्यात आल्यानंतर जबाबदारी स्वीकारली जाते जबाबदारी खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि 7 शब्दांमध्ये आर रिस्पॉन्सिबिलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बसतो यावेळेला फटका चेंडू बराच वेळा संदीप करवते काय चांगली केली होती परंतु इथून जर आपण पाहिलं तर 2 धावा डेफिनेटली पूर्ण केल्या जातात या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27 धावा विजयासाठी
10 बॉल आहेत आणि 10 बॉल मध्ये अजून सुद्धा 27 रनची गरज आहे. 10 बॉल आणि 27 रन. 270चा स्ट्राईक रेट. संदीप करमत एक फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि भल्या भल्या फलंदाजांची डाळ ज्यांनी शिजवून दिलेली नाहीये आपल्या करिअर मध्ये. 10 बॉल 27 रनची गरज. पुन्हा एकदा बॉलर तयार. ठाकूर हाताचा गोल्डन इरा. पुन्हा एकदा मात्र या वेळेला आपण पाहतो बादचा तो लागतोय सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा डेफिनेटली पूर्ण केले जातात. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. धावून पोहोचते 29 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले 3. आता 9 बॉल मध्ये विजयासाठी धावा व्यक्त 25. 9 बॉल आणि 25 रनची गरज आहे. प्रयत्न करतोय करण माळी परंतु परफेक्ट बॅटच्या राडार मध्ये येत नाहीये. टेक्निकली साऊंड जो आहे तो मात्र आतापर्यंत पाहायला मिळालेला नाहीये. कारण संदीप खरवत एक फिरकीचा जादूगार आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मेजर क्रिकेटचा क्लास सुद्धा या खेळाडूकडे पाहायला मिळतो. 9 बॉल 25 रनची गरज. 9 बॉल आणि 25 रन असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर डावखोरी हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते संदीप खरवत. प्रतिम काहीतरी कारमंत्र दिला. या वेळेला तुला वाईट यॉर्कर जसं टाकता येईल तसं मात्र या वेळेला जर पिच केलंस तर कदाचित करण माळीला ते तेवढा अडथळा निर्माण होईल आणि तेच करत असताना 8 बॉल 25 रनची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. पहिल्या बॉल पासून मिस टायमिंग स्ट्रोक होते. आता रोशन चुकी करणार नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर अखेरकार संदीप खरवतला मिळाली विकेट. टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. एक्सलंट फिल्डिंग. 5 बॉलचा खेळ झालाय. एकंदरीत 7 बॉल असतील आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 25 रनची गरज आहे. सात बॉल आणि 7 बॉल मध्ये 25 रनची गरज. 7 balls remaining and 25 runs required to win. पुढच्या एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर संदीप खरवत. लवकर हाताने ओव्हर द विकेट नाही. गौरव मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. या वाईट बॉलचा इशारा येत असताना असं 30 वर धावून पोहोचले गेले. आता 7 बॉल आणि 24 रनची गरज आहे. एक माफक लक्ष होतं असं म्हणायला हरकत नाहीये. कारण इथेच याच मैदानात 63 धावा सकाळी चेस झाल्या. मेनापट्टी वसई टीमच्या दोन्ही धुरंधर खेळाडूने जबरदस्त बॅटिंग केली आणि इथून जर आपण पाहिलं तर संदीप खरवत ज्या नावासाठी ओळखला जातो ती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. परिपक्वतेचा अप्रतिम एक वेगळंच रसायन आहे. आता 6 बॉल आणि 24 रनची गरज. गौरव आणि यश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 मोठे फटके. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. संदीप खरवत या अगोदर अमित तांडेने 2 स्पेल हाताळले आपल्या हातखंडामधून आणि धावांचा वेग फार कमी प्रमाणात दिला. चौथ्या षटकामध्ये संदीप खरवतने मोठे फटके करण माळीला मारून दिले नाही. गोलंदाज ह्या वेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एक 24 रनची गरज आहे. 24 रन्स टू विन. अजून सुद्धा आपण पाहत आहेत मिस्टर T20च्या वर्ल्ड कप मध्ये आपण पाहिलं ओमान या टीम मध्ये ज्याची निवड झाली होती. भरपूर कौतुकांचा वर्षाव झाला होता या खेळाडूवर. ग्रामीण भागातील खेळाडू ज्या वेळेला मात्र एक चांगल्या लेवलला क्रिकेट खेळतो त्यावेळेला एक प्राऊड फील होतं प्रत्येक गावाला. आणि स्वतःच्या आई वडिलांना आपण पाहू शकतायत. नेक्स्ट वर्ष ज्या वेळेला आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 29 विजयासाठी. जर आपण एकंदरीत
53 रन झालेला आहे. 23 रनची गरज असताना अमित तांडेच्या हातावालीची विसावला खेळीला पूर्णविराम 5 कडे आउट. काय ना बॅटर बॅट्समन कोण गेलाय काय बॅटरमॅन प्लीज. बॅट्समॅन प्लीज. चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू थोडासा बाहेर निघून गेला आणि वाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावर 32. तुझ्यासाठी 22 रनची गरज आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर साहिल आपण पाहत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर परिपूर्णतः स्थिरावली गेली. 5 बॉल आहेत. 5 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 22 रनची गरज. गौरव खेळाडूला आज सुवर्ण संधी आहे मॅच विन करून देण्याची. कारण या संधी फार कमी प्रमाणात येतात. जेव्हा तुमची एक सलामीवर चांगले स्ट्रॉंग असतात, मधल्या फळीतील फलंदाज असतात, अशा वेळेला टेलेंडरला संधी मिळत नाही. आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी मात्र जेव्हा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये बॉल कमी आणि रन जास्त असतात त्यावेळेला एक नामी संधी असते. हा वेळेला मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा करत असताना पण जास्तीत जास्त सफल वाईट नसावा. आणि त्याचं कारण रुपेश कोहली हे मात्र जाणतायत. त्यावेळेला तुम्ही एकच लाईन ठेवता त्यावेळेला जरूर त्या लाईनचा विचार केला जातो, तर सफल वाईटचा विचार केला जात नाही अशा वेळेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचले गेले. 21 रनची गरज. 5 बॉल. धावा होऊ शकतील मी करेन आत्मविश्वास, परंतु मिस्टर या वेळेला दर्शवत असताना मी चांगली गोलंदाजी करू शकतो. एक्सपिरियन्स आहे, भरपूर वर्षांचा अनुभव मात्र आपल्या पाठीशी. एक अनुभवाचा भंडार म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. ग्रेट बॉल, ग्रेट डिलिव्हरी. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 21 रनची गरज. ऑन साईडला खेळला गेला मिस टायमिंग स्ट्रोक आणि ॲलन पुढे सरसावला होता. पूर्वी सिंगल मेल आणि तांडूल पुढे सरसावत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं आणि इथे मात्र फलंदाज गौरवला बाद व्हावं लागेल. कारण नेस्टरला माहिती आहे रिस्क घेऊन फायदा नाहीये. कधीही कोणत्याही क्षणाला मात्र क्रिकेटचा खेळ हा मात्र झुकू शकतो आणि त्या कारणास्तव मात्र गौरवला बाद केला. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. आज थोडीफार कुठेतरी प्रत्येक गरज बाद झाल्यानंतर आशिष गरजची उणीव डेफिनेटली थोडीशी भासली. संघाची धावसंख्या 34. विजयासाठी 20 रनची गरज. 3 बॉल आहेत. बॅटर प्रेम मैदानाच्या आतमध्ये येताना मिस्टर पुन्हा एकदा सज्ज होईल. वेळेला मात्र आपण पाहताय स्वीप करण्याचा प्रयत्न होता मिस्टर साहिलचा. डॉट बॉलची संख्या होत असताना शेवटचे 2 बॉल शेष राहिले. यशवंतच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची संख्या झाली. डिलिव्हरी टपाचूक पद्धतीने आता फक्त औपचारिकता बाकी राहिले या सामन्याची. असं वाटलं होतं की मात्र सामना सहजासहजी जरूर कळम संघाच्या बाजूने जिंकेल, परंतु पहिल्याच बॉलवर जेव्हा अमित तांडेने विकेट मिळवली प्रति गरजची तिथे थोडंसं होप्स वाढले अर्नाळकरांचे आणि इथून मात्र विजय होत असताना संघ पाहायला मिळतोय. साईना कारनाळा. तर या टॉस करण्यासाठी लगेच या भावेश